हां बरं तुकाराम महाराजांच्याबद्दल ते त्यांच्या व्यापाराबद्दल थोडंसं सांगा ना तुम्ही. तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराज आहे ना त्यांच्या मग ते व्यापार करायचे पहिले तरुणपणी पहिले दुकानात बसायचे ना त्यांच्या घरामध्ये घराण्यातलं हां आता हां तुकाराम महाराज हां ते तुकाराम महाराज घरात मग मला हे पुस्तक घ्यायला पाहिजे. हां ते म्हणजे सांगतो तुम्हाला ऐकून घ्या ना. आता तुम्ही बोलले की ते व्यापार करायचे किंवा नाही का ते बोलोबा आहे ना हां बोलोबा हां हे पहिल्यापासून बोलोबाचं आहे त्यांच्या हे मला ते घ्यायला पाहिजे हातात. तसं कसं कंचा शब्द पुन्हा कसा आणि कंचा शब्द पुन्हा हां हां बरोबर ना. ते त्यांचं ते रुका काय तरी त्यांचा तो हे झाला ना चुकला ना तो ते हे करायचे ना ते दुकानामध्ये बसायचे हे करायचे. हां तुकाराम महाराज 10 वर्षाचे होते हां ते त्यांचं लग्न झालं नव्हतं. ते रुक हिशोब करायचं ना रात्र दोन हिशोब करायचं. तुकाराम महाराज ते एक रुपया चुकला. तुकाराम महाराज आता एक रुपया चुकला त्या टायमाला पैसा हिशोब आला पैसे रुपयाचं. तर ते म्हणलं का रे बाबा तू दिवा लावून का बसला. बाबा म्हणला हिशोब घेऊन आलाय. अरे म्हणलं पोरा तू बारीक आहे अजून दिवा लावला बसला झोप नाही तुला शिक्षण नाही काय नाही बारीक आलं 10 वर्षाचा तुकाराम महाराज. मग त्यांनी काय मग तो हिशोब काढला रुका त्यातला आणि मग बापाला सांगितलं मला बोलो बा तर म्हणलं काय नाही मला चुकलं होतं. त्यांनी तो हिशोब त्याला करून लावला त्या टायमाचा तुम्हाला सांगते. इतकं बारीक आहे ते बारीक आहे. म्हणजे एक रुका म्हणजे किती किती पाय 3 पाय डोकं खायला लागत नाही. एक रुका म्हणजे 3 पाय ना. एक 3 पाय म्हणजे 3 रुक तवा 1 पै. हां 3 पाय 3 रुक तवा 1 पै असं सांगा. हां 3 रुक तवा 1 पै आणि 3 पाया तवा 1 पैसा. हां 3 पाया म्हणजे तवा 1 पैसा. 7 पाया तवा 1 आणा 1 असा हिशोब आहे. हां 6 का 7 6 पाया का 7 पाया आणि 64 याचा 1 रुपया ना. 64 पायाचा 64 पैशाचा रुपया पहिला 64 पैशाचा रुपया होता. 16 आणे 1 आना 4 पैसे 4 आणे तेव्हा 1 असा हिशोब होता. हां बरं 4 पैसे तेव्हा 1 आना हां 4 आणे तेव्हा सांगतो 1 रुपया असं होतं. असं 16 आणे तेव्हा 1 रुपया 1 रुपया बरोबर. 64 पैसे हिशोब करा. हां बरोबर. आता ते नंतर बदललं ना ते नाही काही. तुम्हाला आता सांगतो आता तुम्हाला काय सांगलं 4 पैसे तेव्हा 1 आना ऐकून घ्या. 3 पाय तेव्हा 1 पैसा ऐकून घ्या. 4 पैसे तेव्हा 1 आना असं तुमच्या लक्षात आहे. टिपून घ्या तुम्ही 4 पैसे तेव्हा 1 आना 1 आना. आता 64 पैसे तेव्हा 1 रुपया 16 आणे तेव्हा 1 रुपया 16 आणे थोडे 64 बरोबर. हां 4 चौक 16 हां 4 चौक 16 64 बरोबर. 4 चौक 16 हां ते असं 16 चौक 64 असा हिशोब ठेवा. हां बरं. मी सांगतो तुम्हाला पण मी का सांगतो की 4 आणे तेव्हा 1 हां ना 4 पैसे तेव्हा 1 रुपया 1 आना असा हिशोब ठेवा तुम्ही. हां बरोबर. मी सांगतो माझ्या टाळक्यात बसले तुमच्या टाळक्यात बसायला पाहिजे. हां ना 4 पैसे तेव्हा 1 आना हां समजलं. हो बरं. आम्ही आपलं ते 16 आणे तेव्हा 1 रुपया 1 रुपया बरं. हे लक्षात घ्या टिपून घ्या. आणि हे रुका पण त्यावेळी वापरायचे ना तुकाराम महाराजांच्या काळामध्ये. पहिला 3 रुक याका पैसे आहेत ना एका पैशाला 3 पाया. आपला पैसा होता ना ते 4 पैसे सांगतो त्याला 3 पाया होत्या. हे 4 आणे होतं आपलं 16 आण्याचं 16 रुपया होता ना तेव्हा ते 4 आणे 4 पैसे होतं का 4